नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UPSC 2025च्या सीसॅट प्रश्नपत्रिकेतला एक प्रश्न आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. इफ n स्क्वेअर इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 8 7 6 5 4 3 2 1 देन हाऊ मेनी डिजिट्स डज द नंबर n हॅव. म्हणजे प्रश्न असा आहे की n स्क्वेअर मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 8 7 6 5 4 3 2 1 असे अंक आहेत, तर n ही संख्या किती अंकी असेल. अगदी बेसिक कन्सेप्ट आहे, आपण 6वी-7वीच्या वर्गामध्ये ती पाहिलेली आहे. जर एखाद्या संख्येमध्ये फक्त 1 हा अंक असेल तर 1 चा वर्ग 1 असतो. 11 चा वर्ग म्हणजे 11 स्क्वेअर करायचा आहे तर 121 121 असा करतो. म्हणजेच 2 अंक आहेत म्हणून आपण 1 2 लिहितो, पुन्हा 1 लिहितो. 1111 चा वर्ग करायचा आहे तर आपण 1 2 3 लिहितो. 3 अंक आहेत म्हणून 1 2 3 लिहिले जातात, पुन्हा आपण 2 1 लिहितो. 1111 चा वर्ग करायचा आहे तर आपण 1 2 3 4 4 अंक आहेत म्हणून 4 पर्यंत लिहितो, पुन्हा रिव्हर्स आपण 3 2 1 हे अंक लिहितो. याचा अर्थ जर समजा इथे 9 पर्यंतचे अंक आहेत तर साहजिकच हा कोणाचा वर्ग असणार आहे, तर त्या अंकामध्ये 1 हा अंक 9 वेळा आला असेल. 3 6 8 9 वेळा आला असेल. जर 9 वेळा आला असेल तर साहजिकच काय होणार आहे, एखाद्या अंकामध्ये 1 हा अंक 9 वेळा आहे तर त्याचा वर्ग काय होणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 पुन्हा 8 7 6 5 4 3 2 1 असा होणार. बरोबर, म्हणजेच हा अंक आला. याचा अर्थ जर n वर्ग बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 8 7 6 5 4 3 2 1 आहे, तर n बरोबर काय असणार आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. त्यामुळे याच्या वर्गमूळाच्या संख्येमध्ये अंक किती असणार आहेत, 9. असं अगदी याचं साधं सोपं उत्तर आहे. याचा अर्थ असा होतो की जरी UPSC 2025चा सीसॅट विषयातला प्रश्न असला तरी बऱ्याचदा आपण एखाद्या परीक्षेच्या प्रश्नाकडे त्याच्या परीक्षेच्या दर्जानुसार पाहतो. आपल्याला असं वाटतं की याची काठिण्य पातळी जास्त असेल, परंतु तसं नाहीये. प्रश्न अतिशय बेसिक कन्सेप्टवर विचारलेले आहेत. पुढील काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये सुद्धा आपण UPSC परीक्षेमध्ये किंवा त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGLच्या परीक्षेमध्ये किंवा इतर परीक्षांच्या मध्ये, रेल्वेच्या परीक्षेमध्ये, MPSC परीक्षेमध्ये विचारलेले असे अवघड वाटणारे पण सोपे असणारे प्रश्न याच्याबद्दल आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओ लेक्चर्समध्ये नक्कीच चर्चा करू. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.